मंडळी, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणासह व्रत वैकल्यांनाही पवित्र मानले जाते, ज्यामध्ये एकादशी, संकष्टी, प्रदोष, पौर्णिमा या मासिक व्रतांचा समावेश आहे। एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे। हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा एकादशी येते। त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते। अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात, परंतु या 24 एकादशीतील एक एकादशी अत्यंत खास मानली जाते, ज्याची करोडो वारकरी दरवर्षी वाट पाहत असतात। आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला सर्वोत्तम मानले जाते। या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हटले आहे। असं म्हणतात की एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते। आषाढ एकादशी दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते। हिंदू पंचांगानुसार यंदा आषाढी एकादशीची तिथी 5 जुलै म्हणजे शनिवारी रोजी संध्याकाळी 6:58 सुरू होणार आहे, तर 6 जुलै रोजी रविवार रात्री 9:14 पर्यंत असेल। उदय तिथीनुसार आषाढी एकादशीचे व्रत 6 जुलै रोजी केले जाईल, तर आषाढी एकादशीच्या व्रताचे पारण 7 जुलै सोमवार रोजी केले जाईल। पंचांगानुसार सकाळी 5:29 ते सकाळी 8:16 ही वेळ व्रताचे पारण करण्यासाठी शुभ राहील। या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असे म्हटले जाते। या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे 1 वर्ष हे देवांचे 1 अहोरात्र असते। दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा देवांचा दिवस असतो। आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते। म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी म्हणजे देवांच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात। या एकादशीपासून श्रीहरी विष्णू निद्रा अवस्थेत जातात, जे कार्तिक एकादशीला म्हणजेच देव उठणी एकादशीला जागे होतात। श्री विष्णूंच्या निद्रावस्थेतील 4 महिन्यांना चातुर्मास म्हटले आहे। मंडळी, एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे, घरातील देवी देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूला पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी आणि धूपदीप लावून आरती करावी। पूजा पूर्ण झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा आणि श्री विष्णू सहस्त्रनामाचा जप करा आणि भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करा। शेवटी श्री विष्णूंची आरती करून तुमच्या आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करा। मंडळी, विठोबाची आरती म्हणताना पंढरपूरची पुण्यभूमी आपल्या डोळ्यासमोर येते आणि सोबतच येते भक्त भगवंताच्या परस्परावरील निस्सीम प्रेमाची कथा। आरतीच्या सुरुवातीलाच इतिहास सांगितला आहे। हा इतिहास आहे विठोबाच्या पंढरपुरातील मुक्कामाचा। 1-2 नाही तर तो भक्तांच्या भेटीसाठी कठेवर हात ठेवून विटेवर उभा आहे। सुमारे 28 युगापूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेला आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीर वनात आले। त्याच वेळी भगवंतांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली। ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले। तेव्हा भक्त पुंडलिक पाठमोरे बसून आई वडिलांची सेवा करीत होता। भगवंतांचे तेज 10 दिशांना पसरले। भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांचे दारी उभे होते। श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली, सख्या पुंडलिका, मी तुला भेटावयास आलो आहे। श्रीकृष्णाला पाहून भक्त पुंडलिकाला आनंद झाला। देवाच्या स्वागताला उठले तर आई वडिलांच्या सेवेत व्यत्यय आला असता आणि नाही गेलो तर देवाला अपमान वाटला असता। म्हणून पुंडलिकाने देवाला बसायला पाट देता येणार नाही, म्हणूनच जवळ असलेली वीट देवापुढे भिरकावत म्हटले, देवा, काही काळ्या विठेवर उभा राहा। आई वडिलांची सेवा पूर्ण करून आलोच। आता आई वडिलांची सेवा पूर्ण करून पुंडलिक हात जोडून कृष्णाजवळ आला आणि भगवंतांच्या आलिंगन देत म्हटले, देवा, माझ्यामुळे तुला तात्काळात उभं राहावं लागलं ना, माझं चुकलं, मला क्षमा कर। श्रीकृष्ण म्हणाले, पुंडलिका, आई वडिलांची सेवा ही ईश्वर सेवेपेक्षा मोठी असते। ती सेवा सोडून तू माझी सेवा करायला आला असतास तर मी निश्चितच रागावलो असतो, पण तुझ्या मातृपितृ भक्तीने मी प्रसन्न झालो आहे। तुझा आदर्श पुढील पिढ्यांसमोर सदैव राहावा, यासाठी माझ्या भेटीला येण्याआधी सर्व भक्त तुझे स्मरण करून मगच माझे दर्शन घेतील। भक्ताच्या आग्रहास्तव भगवंताने पंढरपूरचा मुक्काम स्वीकारला आणि भक्त पुंडलिकाला देखील मंदिराच्या वाटेवर नावासकट सन्मान मिळाला। याचे सुंदर वर्णन आरतीत केले आहे। पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। पण 28 युगच का? त्यामागे खगोलशास्त्रीय कारण आहे।
सृष्टी उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या वर्षांची गणना धर्मशास्त्रात तसेच ज्योतिषशास्त्रात केली आहे। यात 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापर, कली। ही सगळी मिळून 43,20,000 वर्षे होतात। त्याला एक महायुग असे म्हटले जाते। आरतीमध्ये 28 युगाचा उल्लेख केला जातो, ती महायुग आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे। 28 वेळा ही 4 युग फिरले आहेत। त्यातला श्वेतवराह कल्पातलं 7वा मन्वंतर सुरू आहे, त्यातील 28 चतुर्युगे आहेत। थोडक्यात अनादी कालापासून हा पंढरीनाथ पंढरपुरात उभा आहे असे नामदेव महाराजांना सुचवायचे आहे। आजच्या पावनदिनी आपण ही आरती म्हणूया आणि पुंडलिकाप्रमाणे आई वडिलांची सेवा करत विठ्ठलमय होऊयात।